मित्रांनो, स्वर्गीय विलासराव दगडोजीराव देशमुख यांचा कालखंड आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळेस भारतीय स्वातंत्र्याची रणधुमाळी चालू होती, त्या रणधुमाळीच्या काळामध्ये म्हणजेच 26 मे इसवी सन 1945 रोजी त्यांचा जन्म झालेला विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर हे एक भारतीय राजकारणी तर म्हणून ओळखले जातातच। त्यांनी जे काही पुणे विद्यापीठ म्हणतो आपण, या पुणे विद्यापीठातून त्यांनी BSc आणि नंतर कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि त्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1974 मध्ये त्यांची राजकीय वाटचाल चालू झाली विद्यार्थी मित्रांनो। ती राजकीय वाटचाल म्हणजे बाबळगाव गावचे किंवा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द चालू केली। त्यानंतर जे काही उस्मानाबाद जो काही जिल्हा होता पूर्वीचा, त्या उस्मानाबाद जिल्ह्याचे किंवा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं। त्याचबरोबर लातूर तालुक्याचे उपसभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर म्हणजे इसवी सन 1980 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले आणि त्याच वेळेस म्हणजे तेव्हापासून म्हणजे इसवी सन 1982 मध्ये त्यांना म्हणजे जे काय पहिल्या टर्म मध्ये म्हणजे दुसऱ्याच वर्षी त्यांना मंत्रिपद मिळालं। तेव्हापासून जे पुढे गेले त्यांनी कधीही मागे फिरून त्यांनी पाहिलं नाही विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर म्हणजे 1982 पासून ते इसवी सन 1995 पर्यंत अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होऊन गेले। त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक मंत्रिपद भूषवले। त्यामध्ये शिक्षण असेल, कृषी असेल, सांस्कृतिक असेल किंवा इतर मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते पहिल्यांदा इसवी सन 1999 ते इसवी सन 2003 या कालखंडामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यानंतर इसवी सन 2004 ते इसवी सन 2008 या कालखंडामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। पण जो काय मुंबईमध्ये जो काय दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याचं निमित्त ठेवून म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदावरून त्यांना पायउतार व्हावा लागला विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर जे काही भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये ते केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि 14 ऑगस्ट इसवी सन 2012 रोजी कैलासवासी विलासराव देशमुख यांचा यकृताच्या आजारामुळे उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोळी सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आदरणीय लक्षिते सर, बोबडे सर, ढोबळे सर, त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत। बघा, एक सामान्य व्यक्ती आपलं असामान्य व्यक्तिमत्व कसं तयार करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साहेब। छोट्याशा बाबळगाव सारख्या ठिकाणी, मोठं बाबळगाव नाही, या ठिकाणी सुशीलादेवी देशमुख आणि दगडोजीराव देशमुख हे आई वडील 25 मे 1945 म्हणजे देश आजाद होण्याच्या पूर्वी त्यांचा जन्म झाला। प्राथमिक त्यांचं शिक्षण जे आहे ते इथं जी जिल्हा परिषदची शाळा होती त्या शाळेमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। पुढे ते लातूरमध्ये शिक्षण घेतले, त्याच्यानंतर पुण्यामध्ये
त्यांनी LLB केलेलं आहे. BSc, BA आणि LLB त्यांनी केलं. काही दिवस पुण्यामध्ये शिवाजीराव शिर्के नावाचे जे वकील होते त्यांच्याजवळ त्यांनी काम केलं, पण त्यांचं वकिलीमध्ये मन रमत नव्हतं. राजकीय कसली पार्श्वभूमी नसताना ते परत बाभळगावला आले. वयाच्या 29व्या वर्षी 1974 ला त्यांनी ग्रामपंचायत लढवली आणि ग्रामपंचायत लढवल्यानंतर ते गावचे सरपंच झाले. इथपर्यंतच न थांबता त्यांचा राजकीय प्रवास हा इथून जी सुरुवात झाली ते देशाचे केंद्रीय मंत्री पर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये भरपूर असं त्यांनी संघर्ष केलेला आहे. तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातून येणारे जे काही मुख्यमंत्री होते त्यांची एक साखळी होती, तशी साखळी मराठवाड्यात नव्हती. मराठवाडा हा मागास समजला जायचा. मराठवाड्यातून फक्त शंकरराव चव्हाण, निलंगेकर साहेब, विलासराव जी एवढेच असे मोजके 2-3 जर मुख्यमंत्री सोडले तर अशी साखळी जी आहे मुख्यमंत्री पदाची ती इथं निर्माण झालेली नव्हती. एवढा संघर्ष करून त्यांनी आपलं एक असाधारण असं व्यक्तिमत्व तयार केलं. पुढे 1974 नंतर 1980 ला ते सर्वप्रथम आमदार झाले. आमदार हे असे झाले नाहीत, त्याच्या पूर्वीचा जो कालखंड आहे, शिवराजजी पाटील ज्यावेळेस आमदारकीला थांबले त्यावेळेस विलासरावजींना मंचावर उभा करायचे आणि म्हणायचे, बोला विलासरावजी, तुम्ही बोलला तर लोक मला मत जे आहेत ते करतील. आणि तिथून सुरुवात झाली आणि साहेब जे आहेत ते प्रत्येक अशी मोठी जी काही सभा आहे ती सभा गाजवण्याचं काम जे आहे ते साहेब करायचे. साहेबांचा राजकीय प्रवास जसा सुरू झाला, दयानंद कॉलेजवर इंदिरा गांधी आलेल्या होत्या. त्यावेळेस 3 लाख लोकांना एकत्र करून त्या सभेसाठी जमवण्याचं काम हे त्यावेळेस विलासरावजींनी केलेलं होतं. तिथून स्वर्गीय इंदिरा गांधी या प्रभावित होऊन पुढे यांचं नाव जे आहे फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशभर यांचं नाव झालं. 2 वेळेस ते मुख्यमंत्री राहिले. मध्यंतरीच्या काळामध्ये 1995 ला साहेबांचा पराभव झाला. याचे कारण काही वेगळे होते. मामुली नावाचा एक शब्द होता, त्याच्यावर जे विरोधक होते त्यांनी त्या शब्दाची फोड करून साहेबांना त्यावेळेस मतदारांना त्यावेळेस काहीतरी दिशाभूल करून साहेबांना त्यावेळेस पराभूत करण्याचं काम केलं. त्या काळामध्ये साहेब नंतर विधान परिषदेवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दिल्ली हायकमांडने त्यांना थोडस बाजूला करण्याचं काम केलं. अशा वेळेस विलासरावजी जे आहेत नाराज झाले. जे तत्कालीन शरदचंद्रजी पवार होते त्यांच्या जवळचे छगन भुजबळ आणि विलासरावजी यांच्या दोघांमध्ये विधान परिषदेवर टस्सल झाली आणि अर्ध्या मतानं विलासराव जे आहेत त्या ठिकाणी पडले. तिथून पुन्हा ते नाराज झाले आणि 1999 ला नंतर उभारी घेऊन त्यांनी प्रचार यंत्रणा चांगली राबवून लोकांच्या संपर्कात राहून ते पुढे एक वेळ पडले आणि नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2003 पर्यंत. त्याच्यानंतर 2009 पर्यंत 8 पर्यंत. याचं कारण असं आहे, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मुंबईवर 26/11चा आतंकवादी हल्ला झाला होता. अशा वेळेस रितेश देशमुख आणि राम गोपाल वर्मा हे दोघजण साहेबांसोबत त्या ठिकाणी हॉटेल ताजची जी काही पाहणी करण्यासाठी ते गेलेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री पदावरून विलासरावजींना पायउतार व्हावं लागलं. आज आपण पाहतो लातूर आशिया खंडातला सगळ्यात मोठा असा भरभराटीने विकास करणारा जिल्हा आहे. आज आपण उस्मानाबाद पाहतोय. उस्मानाबाद साहेब नेहमी म्हणायचे उस्मानाबाद हा आपला मोठा भाऊ आहे आणि लातूर हा कसा आहे छोटा भाऊ आहे. पण साहेबांनी
निर्माण केलेलं हे जे लातूर आहे, जो माझा परिवार आहे, लातूर पॅटर्न आहे, हा पूर्ण देशभर गाजलेला आहे. लक्षात घ्या. याचं कारण काय आहे? इथलं नेतृत्व. कधीही साहेबांनी प्रशासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. जे काही नियमबद्ध आहे त्यावरच ते ठाम असायचे, भलेही तो कितीही आपल्या जवळचा असेल. लक्षात येतंय का? मांजरा परिवार मधील सर्वप्रथम मांजरा सहकारी साखर कारखान्याची त्यांनी निर्मिती केली. ज्यावेळेस त्यांनी दिल्लीमध्ये गेले, मुंबईमध्ये गेले, अशा वेळेस मराठवाड्याला जे आहे ते दुय्यम मानलं जायचं. साहेबांना दुःख व्हायचं आणि साहेबांनी ठरवलं की मराठवाडा जो मागास आहे याला कुठंतरी आपण देशात किंवा इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्याच्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांनी मांजरा कारखान्याची निर्मिती केली. शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान कसं उंचावेल हाही प्रयत्न त्यांचा होता. आज आपण पाहतो आहे मांजरा कारखाना आहे, रेणा आहे, विकास आहे, 21 शुगर कारखाना आहे. त्याच्यामुळे काय झालं? आज आपल्या भागातील जे काही सदन शेतकरी झालेले आहेत हे फक्त आणि फक्त ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे झालेले आहेत. लक्षात घ्या. सोयाबीनचं पीक आपण या ठिकाणी उत्पादित करत आहोत, त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे काही कारखाने आहेत ते साहेबांनी MIDC मध्ये त्याचं निर्माण केलेलं आहे, ते आणलेले आहे. बघा, महानगरामध्ये जे जे काही होतं ते त्याचं लघुत्तम छोटे रूप जे आहे ते साहेबांनी लातूरमध्ये तयार केलं. जसं उड्डाण पूल असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर उड्डाण पूल झाला, विमानतळ झालं, वेगवेगळे कृषी महाविद्यालय असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील आणि शासकीय जे काही कार्यालय आहेत ते शासकीय कार्यालय जे आहेत ते साहेबांनी लातूरला आणण्याचं काम केलेलं आहे. विद्यापीठाचं उपकेंद्र असेल, DED सारखे कॉलेज असतील, इथं जे JEE नीटचे जे काही विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत याच्या पाठीमागे कुठेतरी साहेब आहेत. लक्षात घ्या. कारण काय आहे? इथं येणारा व्यक्ती हा सेफ, स्वतःला एक सेफ समजतो. कारण काय आहे? इथं कसलीही दहशत नाही. आपला शेजारी जिल्हा पाक कसा आहे? प्रशासनामध्ये कसलीही दखलंदाजी न करणार असं हे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा मृत्यू जो आहे खूप मनाला चटका लावून गेलेला आहे. साहेब एवढं काम करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये साहेब ऍडमिट होते. तिथं त्यांचा इलाज होत नव्हता. अशा वेळेस चेन्नईला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. तिथं त्यांची किडनी आणि लिव्हर जे आहे ते खराब झालेलं होतं. अशा वेळेस अमित भैया आणि त्यांचे जे सिने अभिनेते आहेत त्यांनी किडनी जी आहे किंवा लिव्हर जे आहे ते देण्याचा त्यांचा मानस होता. आणि तत्कालीन गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत होते पंतप्रधान, आजचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी ही व्यवस्था केलेली होती की लिव्हर काही करून विलासरावजी पर्यंत पोहोचवायचं. पण साहेबांनी त्या ठिकाणी उपचाराला साथ दिली नाही. एक ड्रायव्हर ज्याचा ब्रेन डेड झालेला होता त्याचं लिव्हर आणि किडनी देण्याचंही ठरलं होतं, तरी पण तो व्यक्ती जो आहे तो हृदयविकारानं गेला. आणि साहेब ही उपचारांना प्रतिसाद न देता साहेब जे आहे 14 ऑगस्ट 2012ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपण या व्यक्तिमत्वाकडून काय शिकलं पाहिजे? आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधून एक व्यक्ती जो आहे तो सरपंच होतोय, जिल्हा परिषदेचा सदस्य होतोय, पंचायत समितीचा उपसभापती होतोय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय, केंद्रीय मंत्री होते, अवजड उद्योग मंत्री होते, सांस्कृतिक विकासाचे जे काही मुद्दे आहेत असे प्रत्येक मुद्द्याला हात घालून ते भाषण करीत आणि त्याच्यावर त्यांचं चांगलं असं काम जे आहे ते करत होते. जाता जाता शेवटी एवढंच म्हणतो की साहेब जर आज असते तर महाराष्ट्राचं जे काही चित्र आहे ते वेगळं राहिलेलं असतं.
ज्यावेळेस साहेब 2003 ला त्यांना पाय उतार म्हणजे 2008 ला ज्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं, अशा वेळेस पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला, साहेब तुम्हाला आता काय वाटतंय? त्यावेळेस साहेबांनी सांगितलं, बकरी ईद में यदि बचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे। इसका अर्थ क्या है? जो परिस्थिति आई हुई है उस परिस्थिति का मुकाबला करते हुए हमें क्या करना है? आगे बढ़ना है। बरोबर आहे? मी ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला अशा वेळेस मीही बाभळगावला गेलो होतो. लगभग 7 लाख लोक जे आहेत त्या ठिकाणी आलेले होते. 44 विमानं लातूरच्या विमानतळावर उतरलेली होती आणि बाकीचे राहिलेले जे विमान आहेत ते बिदरला आणि काही उस्मानाबादला उतरले. तर 8-8 किलोमीटरची गर्दी जी आहे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी, त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान ज्यांचं नाव मनमोहन सिंग होतं ते आले, सोनिया गांधी आल्या. बॉलिवूडचं जे कलाकार होते ते या ठिकाणी निम्म्याच्या वर लोक जे आहेत, केंद्रीय जे मंत्रिमंडळ त्या काळातलं होतं, महाराष्ट्रातलं जे काही मंत्रिमंडळ होतं आणि जनसामान्य लोक त्या ठिकाणी आलेले होते. प्रत्येकाला असं वाटतं, त्यावेळेस वाटत होतं की साहेब माझ्या घरातून गेलेले आहेत. ज्या ज्या काही माता माऊल्या होत्या त्या रडत बाबळगावच्या दिशेने निघालेल्या होत्या. 4-5 ची वेळ होती आणि विलासरावला ज्या वेळेस त्यांच्या पुत्रांनी अग्नी दिला अशा वेळेस वरुण राजा वरुण बरसत होता. कदाचित देवालाही केव्हा वाटावा असं हे सारं दुःखद चित्र होतं. विलासरावला जर यमराज भेटण्यासाठी आलेले होते तर थोड्या वेळासाठी का होईना विलासरावने त्याच्या खांद्यावर हात टाकून आपल्या शैलीमध्ये कुछ समय के लिए यमराज जी रुकिए, मैं बाद में आऊंगा, ऐसा भी वे कह सकते थे. हमेशा प्रत्येक वेळेस त्यांना वाटायचं की समाजासाठी माझं काहीतरी राजकारण त्यांनी दूर ठेवलेलं होतं. पहिल्यांदा त्यांचा मूळ पिंड काय होता? समाजकारण होता. बघा, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना एक शिकवण दिलेली होती. कोणती? विलासराव ज्यावेळेस राजकारणात त्यांचं पदार्पण होतं त्यावेळेस विलासराव स्टेजवर यायचे आणि मला बोलत बोलत त्या टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. ज्या वेळेस त्यांच्या वडिलांना हे कळलं त्यावेळेस वडिलांनी बोलून घेतलं आणि विलासराव तुम्ही हे जे काही करता ते ठीक नाही, व्यक्तिगत कुणाची टीका नको, जे काही विकास काम आहे किंवा केलेले नाही अशा कामावर जर तुम्ही टीका केली तर बरे होईल. हे जे त्यांचं वाक्य होतं आजीवन त्यांनी पाळण्याचं काम केलं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं शेवटच्या माणसापर्यंत येईल त्याची काही काळजी करू नका. माईकची मला आवश्यकता नाही. आदरणीय व्यासपीठावरील सर्व माननीय व्यक्ती, माझ्या समोर बसलेले माझे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 1-1.5 तासापासून आपण खूप शांत पद्धतीने होणारी सगळी वक्तव्य ऐकली. सारासार विचार केला तर हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. साहेब ही काही परकीय व्यक्ती आपण ज्याबद्दल बोलतो आहोत असं मुळातच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 2 वर्ष अगोदर स्वातंत्र्याच्या या व्यक्तीचा जन्म झाला. त्यांना नामकरण मिळालं विलासराव. मला ते नाव थोडस वेगळं वाटलं, मी त्यांना विकासराव असं नाव देणार, कारण या पदवीसाठी पात्र असणारं असं व्यक्तिमत्व होतं. विद्यार्थ्यांनी खूप चांगली भाषणं केली, खूप चांगले कोटेशन्स वापरले. कोटेशन्स वापरताना मला सुद्धा असं वाटत होतं की विद्यार्थ्यांनी जे काही माहिती जमा केली, साहेबावरती आणखी काही मोठं चांगलं असं पुस्तक लिहिलं गेलं नाही आणि ते लिहिलं असेल तर आपल्या शाळेपर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही. तरी पण विद्यार्थ्यांनी नेटच्या माध्यमातून ही सगळी भाषणं
गोळा केली, चांगली अशी माहिती तुमच्यापर्यंत आणून पोहोचवली, तुम्हाला प्रेरणा मिळेल अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगितल्या. हा नेता आपल्याशी एवढा जवळीक आहे याचं कारण असं की ज्या कौटुंबिक स्थितीमध्ये आपण वावरतो किंवा राहतो त्याच कौटुंबिक स्थितीमध्ये या व्यक्तीचा जन्म झाला. माणसाने जन्म कुठे घ्यावा हे मुळातच त्याच्या हातात नाही. आपण नेहमी हा सगळा कारभार देवावरती सोपवला आणि आपण मोकळे झालो. विलासरावांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला. ज्या कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना माहित होतं की आपण देशमुख आहोत आणि गावचे माली पाटील आहोत. देशमुखी आणि माली पाटील सांभाळणं एवढंच त्यांना माहित होतं, यापेक्षा जास्त काही माहित नव्हतं. विलासराव शालेय जीवनापासूनच या क्षेत्राकडे का वळले याचं कारण खूप मोठं होतं की विलासरावांच्या अगोदर लातूरला नेतृत्व नव्हतं. लातूरला नेताच नव्हता. मध्यंतरीच्या त्यांच्या 10 वर्ष अगोदर जन्माच्या सोनवणे साहेब म्हणून इथे काम करत होते. तेही आमदार झाले, मंत्री झाले, त्यांनीही लातूरचा विकास केला असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्ष आपल्याला पाहता आलं नाही. त्यांनी निर्माण केलेली एकच वास्तू सोनवणेच्या काळातली आहे, आपण तिला आज गंजगोलाई असं म्हणतो. ही लातूरची ओळख आहे पूर्ण महाराष्ट्रात की लातूर शहर व्यापाराच्या दृष्टीने प्रसिद्ध होतं. आणि त्यानंतर विलासरावांचा जन्म झाला. विलासरावांनी लातूर या शब्दाला साता समुद्राच्या पलीकडे नेऊन पोहोचवलं. लातूरची ओळख जगभर झाली हे आपल्यालाही माहित आहे. या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता लातूरला उंची कशी गाठता येईल याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहित आहे विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सांगितलं की साहेब आजारी पडले आणि आजारपणामध्ये साहेबांचा मृत्यू झाला. साहेबांना सुद्धा कळालं नाही. त्याच्या पाठीमागचं खूप मोठं गुपित होतं. दिलीपराव देशमुख आणि विलासराव देशमुख यांना झालेला आजार सारखाच होता. दोघांचेही आजार टप्प्याटप्प्याने डिटेक्ट झाले किंवा निदान झालं आजाराचं की यांना आजार झालेले आहेत नक्की. साहेबाचं ट्रीटमेंट अमेरिकेमध्येही झालं. दिलीपराव देशमुखांचे ट्रीटमेंट तिथंच झालं. दोघांची ट्रीटमेंट चालू असताना एकमेकांच्या बद्दलची माहिती या भावाने एकमेकाला सांगितलं नाही की मला खूप वेगळा आजार झाला आहे, या आजारामधून मी राहीन की नाही याची शाश्वती नाही असं कधीच विलासरावांनी शेवटच्या क्षणापर्यंत कुणाला सांगितलं नाही. ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये पायऱ्या चढत असताना सुद्धा विलासराव देशमुख सगळ्यांना सांगत होते की हा आजार नॉमिनल आहे, मी आजारातून लवकर बरा होईल. म्हणजे या माणसाचं वैशिष्ट्य होतं असं की आपण कितीही दुःखात पडलो तरी दुसऱ्याला आपल्या वाचून दुःख होऊ द्यायचं नाही, हे या व्यक्तिमत्वाची खासियत होती. लातूरला सगळं मिळावं यासाठी साहेबांनी आपलं जीवन व्यतीत केलं. लातूरला जे जे काही नव्हतं ते सगळं लातूरला आणून देण्याचं काम साहेबांनी केलं. म्हणून लातूरची ओळख जगभरात झाली. अन्यथा आपण धाराशिव सारखेच आजही राहिलो असतो. उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख जगात आणखीही नाही. त्याच्या कितीतरी नंतर लातूरची निर्मिती झाली आणि लातूरची ओळख जगभरात पसरली. याचं कारण काय तर याचे सगळं श्रेय विलासराव देशमुखांना जातं. कारण त्यांनी पायाभूत गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं. इथं कसा विकास केल्यानंतर या समाजाचा विकास होऊ शकतो याची दूरदृष्टी त्यांना होती. समाजात वावरत असताना समाजाच्या यातना त्यांना कळत होत्या. ते कधीही एखाद्या ऑफिसमध्ये बसून कुठल्या तरी समाजाला मार्गदर्शन करायचं नाही, तर लोकात जाऊन लोकात मिसळून लोकांच्या ज्या समस्या असतील ते जाणून घेण्याची कसब त्यांच्यामध्ये होते. ते धूर्त राजकारणी होते, याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्यांच्यासारखा राजकारणी महाराष्ट्रात मागेही झाला नाही, भविष्यातही होणे नाही. आयत्या वेळी कुठल्याही राजकारण्यांना गप्प बसवण्याची ताकद विलासरावांमध्ये होती.
वाचण्याचा खूप मोठा व्यासंग होता. राजकारणावरती ते बोलायला लागल्यानंतर सगळेच राजकारणी डोळे मिटून त्यांचं भाषण ऐकायचे की ही व्यक्ती बोलत असताना आपल्याला खूप काही घेण्यासारखं असतं. असं हे अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आपल्यामधून नाहीसं झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत लातूरला चांगलं नेतृत्व आणखी मिळालं नाही. ज्या नेतृत्वामध्ये अशी धमक आहे की एकाच रात्रीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो, तो कार्यकाल पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टर्मचा मुख्यमंत्री बनू शकतो, मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्या माणसाची वर्णी लागते असा नेता महाराष्ट्रात आणखी तरी कोणी तयार झाला नाही. ही त्यांची खासियत होती. याच्या पाठीमागचं कारण काय, तर ते व्यक्तिमत्व सामान्यातून वर आलेलं होतं. त्या व्यक्तिमत्वाला सामान्यांना न्याय द्यायचा होता. या न्यायापोटी या व्यक्तीनं आपलं पूर्ण आयुष्य या जिल्ह्यासाठी म्हणण्यापेक्षा राज्यासाठी खर्ची घातलं. अशा या व्यक्तीचा मृत्यू 14 ऑगस्ट 2012 रोजी झाला. या थोर महात्म्याने हे जग सोडलं आणि लातूरवासी सगळेच दुःखाच्या सागरात बुडाले. या व्यक्तीला पुनश्च एकदा प्रणाम करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद.